फलटणच्या दुष्काळाला कंटाळून फलटणच्या निंबाळगावच्या राज निंबाळकर घराण्यातले दोन भाऊ बाजीराव आणि संताजी मजल दर मजल करत उस्मानाबादमध्ये स्थायिक झाले. पण या दोन सख्ख्या भावांना पण काय माहिती की पुढे जाऊन या जिल्ह्यात आपली भावी पिढी राज निंबाळकर विरुद्ध पाटील या नव्या राजकारणाला जन्म देणार आहे. ही गोष्ट आहे खूप वर्षापूर्वीची. बाजीराव आणि संताजी या दोन भावांची. हे दोन्ही भाऊ फलटणच्या दुष्काळाला कंटाळून उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये स्थायिक झाले. बाजीराव हे तेरच्या संस्थानिक पाटलाकडे दत्तक गेला. तिथून पुढे हे घराणं राज निंबाळकरऐवजी पाटील म्हणून ओळखलं जाऊ लागलं. तर संताजी गोवर्धनवाडीचा स्थायिक झाला. तो राज निंबाळकर याच नावाने ओळखला जाऊ लागला. या बाजीराव पाटलाचा मुलगा म्हणजे डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि संताजी राज निंबाळकरांचा मुलगा म्हणजे पवनराजे निंबाळकर. हे दोन सख्ख्या भावांचे सख्खे चुलत भाऊ. त्यांनी इतिहास घडवला. आता त्यांची पुढची पिढी देखील हाच किस्सा गिरवते आहे. आज पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणामध्ये तब्बल 20 वर्षानंतर मुंबईतील विशेष सीबीआय कोर्टाने निकाल दिला आहे. या प्रकरणामध्ये कोर्टाने मुख्य आरोपी माजी गृहमंत्री आणि माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यासहित सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. न्यायालयाने आपल्या निरीक्षणात म्हटलं की या प्रकरणात आरोपी विरोधात ठोस पुरावे सादर करण्यात आले नाहीत. माफीचा साक्षीदार फितूर झाला असून त्याची साक्ष विश्वासार्ह मानता येत नाही. तसेच काही अर्जावर स्वाक्षरी नसल्याचं तपासात त्रुटी आढळून आल्याने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात येत असल्याचं न्यायालयाने या ठिकाणी स्पष्ट केलं. पाटील आणि निंबाळकर घराण्याचा रक्तरंजित राजकारणाचा शेवट कधीच होणार नाही हे यावरून राज्याला पुन्हा एकदा समजलं आणि पुन्हा एकदा इतिहास सांगण्याची वेळ आली. जशी गोष्टीला सुरुवात होती ती फलटणच्या उस्मानाबादला स्थानिक होण्यापासून, बाजीराव आणि संताजी या दोन भावांपासून. सुरुवातीला आपण पाहिलं की बाजीराव हे तेरच्या पाटलाकडे दत्तक गेले आणि बाजीराव पाटील झाले. तर संताजी उस्मानाबादच्या गोवर्धनवाडीत राज निंबाळकर म्हणून स्थायिक झाले. बाजीराव पाटलाच्या घराण्याची भरभराट केली ती त्यांच्या चिरंजीव पद्मसिंह पाटील यांनी. पद्मसिंह पाटील हे मुळात अत्यंत हुशार व्यक्ती. उस्मानाबाद येथील शाळेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजमधून MBBS झाले. त्यानंतर भुतके येथील आरोग्य केंद्रात पद्मसिंह पाटील नोकरीला होते. 1974 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा पद्मसिंह पाटलांनी शेतकरी कामगार पक्षाकडनं जिल्हा परिषद लढवली आणि विजय देखील झाले आणि इथूनच पद्मसिंह पाटलाचा राजकारणाला सुरुवात झाली. 4च वर्षात ते पुढे काँग्रेसकडून आमदार झाले आणि लागलीच पुढच्या वर्षी ते तेरणा सहकारी साखर कारखान्यामध्ये संचालकही झाले आणि इथूनच सुरुवात झाली उस्मानाबादच्या पद्मसिंह पाटलाची. जसं सगळं राजकारणी करतात तसं पद्मसिंह पाटील यांनीही केलं. आपल्या नातेगोत्यातील लोकांना वेगवेगळ्या संस्थेच्या अध्यक्षस्थानी बसवलं. तसंच त्यांनी आपल्या संस्थेची जबाबदारी दिली ती सक्का चुलत भावाला अर्थात पवनराजे निंबाळकरांना. असं सांगितलं जातं की 1985 पूर्वी पवनराजे सायकलवरनं दूध विक्रीचा व्यवसाय करायचे. पण इकडे पद्मसिंह आमदार झाले आणि पवनराजे त्यांच्या संपर्कात आले. पद्मसिंह पाटलांनी पवनराजेंना 1990च्या सुमारास राज्य विद्युत मंडळाचे अशासकीय सदस्य म्हणून घेतलं. पवनराजे जगजगी मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही निवडून आले. पुढे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक झाले. तसा जसा पद्मसिंह पाटलाचा व्याप वाढू लागला तसे तसे पद्मसिंह पाटील मुंबईच्या राजकारणात पाहू लागले किंवा सक्रिय झाले. इकडे उस्मानाबादला त्यांचे चुलत बंधू पवनराजे फिल्डिंग लावायला लागलेले. 80च्या दशकात पद्मसिंह पाटील कॅबिनेट मंत्री झाले. राज्याचे गृहमंत्री देखील झाले. पवनराजे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून गणले जाऊ लागले. दुसरीकडे मतदारसंघात देखील संस्थानाचे जाळे विस्तारत गेलं. इकडे पवनराजे देखील सत्तेच्या पायऱ्या चढत गेले. उस्मानाबाद मतदारसंघातील कामांचा सगळा लोड पद्मसिंह पाटलांचे सगळ्यात विश्वासू म्हणून पवनराजे निंबाळकर पाहायला लागले. 1995 पासून सलग 7 वेळा पवनराजे जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले. पद्मसिंह पाटलांच्या अनुपस्थितीत ते तेरणा शेतकरी साखर कारखान्याचा देखील कारभार पाहायला लागले. जिल्हा बँक आणि कारखाना ही मतदारसंघाच्या राजकारणाची दोन सूत्र इथनं हलायला लागले किंवा पाहायला लागले. सूत्र तसे पद्मसिंह पाटील यांच्याच हाती होते पण सगळा कारभार पवनराजे यांच्या हाती आलेला. दोन्ही संस्थांच्या मार्फत पवनराजे निंबाळकरांचा जनतेशी थेट संपर्क वाढत गेला. दुसरीकडे पद्मसिंह पाटलांची प्रतिमा देखील पैलवान पद्मसिंह अशीच झालेली होती. मुंबईच्या महालक्ष्मी परिसरात त्यांचा रॉयल झोन नावाचा शाही बंगला होता. असाच बंगला त्यांनी उस्मानाबादमध्ये देखील बांधला. त्या बंगल्यासमोर एक बुलेट असायची. डॉक्टरांची ही बुलेट संपूर्ण शहरात निघायची. स्वतः डॉक्टर या बुलेट फेरी काढायचे. कधी कधी वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या पांढऱ्या घोड्यावरून त्यांची फेरी निघायची. अशा वेळी त्यांना ओव्हरटेक करण्याची कोणाची हिंमत व्हायची नव्हती. एक आदरयुक्त भीतीचा दरारा संपूर्ण उस्मानाबादमध्ये असायचा. पण याच प्रतिमेला ओव्हरटेक केलं ते पवनराजे निंबाळकरांनी. त्यांची प्रतिमा या उलट होती. पवनराजे गावागावातल्या स्पर्धा, भावकी गावकीचं राजकारण, वादविवाद हे सगळं मिटवायला लोक यायचे पवनराजेंकडं. कुठल्याही व्यक्तीला सढळ हातानं मदत करणं, थेट बोलणं यामुळे पवनराजेंचा लोकांशी खऱ्या अर्थाने कनेक्ट वाढत गेला होता. बँकेचे मुख्यालय असो की तेरणा कारखाना असो, त्यांच्या भोवती कार्यकर्त्यांचा गराडा पडू लागला. हक्काचा माणूस म्हणून लोकांना पवनराजे स्वतःचे वाटायला लागले. डॉक्टर पद्मसिंह पाटलांना पवनराजेंचा हा आवाका पहिल्यांदा लक्षात आला तो 1999च्या निवडणुकीत. 99च्या विधानसभेच्या निवडणुकीत पद्मसिंह पाटील ज्या गावात प्रचाराला जायचे
तिथे त्यांना एकच वाक्य ऐकवलं जायचं, राजेसाहेबांना पाठवा, गाव पॅक होईल. पवनराजेंचा हा आवाका लक्षात घेऊन पद्मसिंह पाटलांनी पवनराजेंची आता पंख छाटायला सुरुवात केली. पवनराजेंची ताकद होती तेरणा कारखाना आणि जिल्हा बँक. पवनराजे अध्यक्ष असताना जिल्हा बँकेत घोटाळ्याचं प्रकरण समोर बाहेर आलं. पवनराजेंना अटक करण्याचा आदेश कोर्टाने दिला. यावेळी तब्बल 2 महिने पवनराजेंना फरार राहावं लागलं. त्यानंतर पवनराजेंना अटकही झाली. जेव्हा पवनराजे बाहेर आले तेव्हा त्यांनी अगदी उघडपणे सांगितलं की या प्रकरणात पद्मसिंह पाटलांनी आपल्याला वाचवलं नाही आणि इथेच ठिणगी पेटली. 2003 मध्ये पद्मसिंह पाटील चेअरमन असणाऱ्या तेरणा कारखान्यात 29 कोटीचा साखर निर्यात घोटाळा उघडकीस आला. त्यापूर्वी कारगिल निधी, भ्रष्टाचार, ऊस विकास बचत, पूरग्रस्त निधी असे अनेक चौफेर आरोपून पद्मसिंह पाटलांवर होऊ लागले. यातून पाटबंधारे मंत्री पद्मसिंह पाटील यांचा पाय उतार व्हावं लागलं. अण्णा हजारे यांच्या आरोपामुळे पद्मसिंह पाटलांच्या प्रतिमेचा उतरता काळ सुरू झाला. अशातच 2004ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक. इथे आमने-सामने आले होते डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि कधी काळी त्यांचे विश्वासू असणारे त्यांचे चुलत बंधू पवनराजे निंबाळकर. पवनराजेंनी डॉक्टरांना जोरदार फाईट दिली. असं सांगितलं जातं की निवडणुकीच्या दिवशीच आलेल्या एका पेपरने वातावरण बदललं. गावागावात सकाळी एका वर्तमानपत्र अगदी मोफत वाटण्यात आलं. त्याची हेडलाईन होती, पद्मसिंह पाटील यांना पवनराजेंचा पाठिंबा. पण वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह होतं. हे प्रश्नचिन्ह समजून घेण्याचं ते वातावरणही नव्हतं. निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा पद्मसिंह पाटील हे केवळ 434 मतांनी निवडून आले होते. पण या निकालानंतर डॉक्टर पूर्णपणे सावध झाले. 2 वर्ष गेली आणि 30 तारीख आली 3 जून 2006. पवनराजे निंबाळकर यांचा खून. नवी मुंबईत पवनराजे आणि त्यांचा ड्रायव्हर यांच्यावर हल्ला करत खून करण्यात आला. ओमराजे निंबाळकर यांनी हत्या झाल्यापासूनच यामध्ये जवळच्या व्यक्तीचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली. संशयाची सुई डॉक्टरांकडे जात होती. पण उस्मानाबादच्या राजकारणात उघडपणे डॉक्टरांचं नाव घ्यायला कोणी धजावत नव्हतं. पवनराजेंच्या अंत्यविधीसाठी 25,000चा जमाव जमलेला. त्यावेळी पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील हे देखील उपस्थित होते. मात्र पोलिसांनी त्यांना अंत्यविधीची संपूर्ण तयारी होईपर्यंत घरातच थांबून ठेवलं होतं. 3 जूनला हत्या झाल्यानंतर 6 जूनला पोलिसांनी सांगितलं की पवनराजेंच्या गाडीमध्ये रबाळे येथील तडीपार गुंड तानाजी पाटील याचं पत्र सापडलेलं. त्यानंतर तपास अगदी संथगतीने चालू होता. पुढे 2च वर्षात तानाजी पाटील यांची नार्कोटिक्स झाली. तेव्हा त्यांनी पद्मसिंह पाटील यांचं नाव घेतल्याचा क्लिप्स माध्यमातून व्हायरल झालेल्या. 2009 साली हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आणि तपासाला गती पकडली. पद्मसिंह पाटील पवनराजेंच्या हत्येमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरनं त्यांना अटकही करण्यात आली. त्यानंतर राजकारणात एंट्री झाली ती पवनराजेंचा मुलगा ओमराजेंची. ओमराजेंनी जिल्हा परिषदेत एंट्री झाली. तेरणा सहकारी साखर कारखान्यात त्यांनी सत्ता आणली. 2009 मध्ये उस्मानाबाद विधानसभेची जागा पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजितसिंह यांनी लढवली. ओमराजेंनी काँग्रेस सोडून सेनेत प्रवेश केला. ओमराजेंच्या पाठीमागे गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख यांचं बळ उभं राहिलं. गोपीनाथ मुंडे यांनी ओमराजेंना बाळासाहेब ठाकरेंकडे घेऊन गेले. 2009ला शिवसेनेकडनं त्यांना तिकीटही देण्यात आलं आणि ओमराजे राणा जगजितसिंह यांचा पराभव करत आमदार झाले. तेव्हा ओमराजेंचं वय होतं फक्त 27 वर्ष. 2014 सालच्या लोकसभेत शिवसेनेच्या रवींद्र गायकवाड यांनी पद्मसिंह पाटलाचा पराभव केला आणि पाटलाच्या घराण्यातली सत्ता गेली. आता चर्चा चालू झाल्या की पद्मसिंह युग संपल्याच्या. पण त्याच वर्षी विधानसभा निवडणुकीत जगजितसिंह पाटलांनी ओमराजे निंबाळकर यांचा पराभव केला आणि स्कोर सेटल केला. पुढे 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडनं लोकसभेसाठी उभ्या राहिलेल्या राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव करत शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकरांनी पराभव केला. लोकसभेच्या पराभवानंतर राणा जगजितसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उस्मानाबाद सोडून ते तुळजापूरमधनं आमदार झाले. आज राणा जगजितसिंह आमदार आहेत, ओमराजे खासदार आहेत. पद्मसिंह पाटील सक्रिय राजकारणातून वयामुळे बाहेर पडले आहेत. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येच्या घटनेला आता 20 वर्ष झाली आहेत. तेव्हापासून आतापर्यंत या प्रकरणाची कायदेशीर गोष्टी सुरू होत्या.